फडणवीस सरकारमधील मंत्रिमंडळात संधी मिळाली नसल्याने अनेक आमदार नाराज झाले। शिवसेनेमधली नाराजी उफाळून आली आहे। काल आमदार प्रकाश सुर्वे यांनी नाराजी व्यक्त केली होती, तर त्यानंतर पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांच्यासह आदिवासी आमदार राजेंद्र गावित, आमदार नरेंद्र भोंडेकर हे सुद्धा नाराज असल्याची माहिती आहे। प्रकाश सुर्वे, विजय शिवतारे, राजेंद्र गावित देखील नाराज असल्याचं कळतं आहे। मंत्रिमंडळामध्ये स्थान न दिल्यामुळे आता शिवसेनेच्या आमदारांमध्ये नाराजी असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। बरोबर, बाळासाहेबांच्या विचाराचे मालक आम्ही सगळे होतंय का डॉक्टरला त्या पद्धतीने पुणे अख्खा डिस्ट्रिक्ट एकमेव एक आमदार पुण्याचा, आणि जर अख्ख्या पुणे जिल्ह्याला जर शिवसेनेचं प्रतिनिधित्व दिलं नाही तर मग कार्यकर्त्यांनी जायचं कुठे? तुम्ही फक्त वरचे लेवलचे सगळं राजकारण सांभाळत जा आणि कार्यकर्त्यांना मारून टाका। 100% चुकीच्या दिशेने चाललोय। शिवसेनेमध्ये आम्ही जवळजवळ 6 आमदार आहोत। या 6 आमदारांपैकी या ठिकाणी कोणाला तरी एक आदिवासी लोकप्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी जर प्रतिनिधित्व दिलं असतं तर तिन्ही पक्षामध्ये या ठिकाणी एक काय म्हणतो की एक जातीचे समीकरण ST म्हणजे आदिवासींना त्या ठिकाणी योग्य प्रतिनिधित्व त्या ठिकाणी दिलं गेलं म्हणजे असतं। परंतु या बाबतीमध्ये आमच्या आदिवासी कार्यकर्त्यांकडनं संपूर्ण महाराष्ट्राकडनं त्या ठिकाणी विचारलं जातं व शिवसेनेला या ठिकाणी आदिवासींची गरज आहे किंवा नाही असा प्रश्न पडतो। त्यामुळे आम्ही थोडंसं निरुत्तर होतो। उपनेत्याचा आणि पूर्व विदर्भ समन्वय पदाचं जे आहे ते राजीनामा दिलेला आहे, कारण आज जे मंत्रिमंडळाचा विस्तार झाला त्यामध्ये अपेक्षा होती, कारण मागच्या अडीच वर्षाने मध्ये जो होता त्यावेळेस तर नाही झाला, परंतु यावेळेस प्रवेश केल्यानंतर जो कमिटमेंट होता तो मला मिळायला पाहिजे होता। आणि महत्त्वाचं एवढं मोठं पद असून जर मला न्याय मिळत नसेल आणि लोकांचे प्रश्न असतात की बा साहेब तुम्ही इतकं असताना तुम्हाला न्याय मिळत नसेल, मी दुसऱ्यांना काय उत्तर देऊ शकतो? मी म्हणलं मी सगळ्यांचे उत्तर देत थकलो, म्हणून मी म्हणलं राजीनामा देऊन देतो।